Hello friends, welcome to Sri Academy of Science Karan. In this video, we are going to discuss about the topic respiration. In that, the subpoint is acetylation of pyruvic acid or link reactions. म्हणजे या व्हिडिओ मध्ये आपण pyruvic acidचं acetylation घडतं ते घडत असताना कशा पद्धतीने घडणार आहे किंवा लिंक रिएक्शन्स म्हणजे काय हे पाहणार आहोत. ओके, त्याच्या आधी आपण रेस्पिरेशन या टॉपिक मध्ये काय बघितलेलं आहे तर रेस्पिरेशनची इंट्रोडक्शन्स बघितलेली आहे, रेस्पिरेशनची डेफिनेशन बघितलेली आहे, रेस्पिरेशनचं जनरल इक्वेशन्स बघितलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, स्ट्रक्चर ऑफ एटीपी बघितलेलं आहे, फंक्शन्स ऑफ एटीपी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे, साइट ऑफ रेस्पिरेशन दॅट इज अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे तर फेट्स ऑफ पायरुविक ऍसिड्स राईट किंवा टाइप्स ऑफ रेस्पिरेशन्स पाहिलेला आहे. आणि टाइप्स ऑफ रेस्पिरेशन मध्ये आपण पहिला टाइप्स बघतोय एरोबिक रेस्पिरेशन. व्हॉट इज मीन बाय एरोबिक रेस्पिरेशन? द रेस्पिरेशन which takes place in presence of oxygen is called aerobic respiration. It takes place in higher organisms, right, inside the cell. It takes place at cytoplasm as well as in mitochondria, right. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे, aerobic respirations are divided into 3 steps, or aerobic respiration are occurred in 3 steps. First one is the glycolysis, second one is the Krebs cycle, and third one is the electron transport system or electron transport chain. मग लास्ट लेक्चरला आपण ग्लायकोलायसिस ही डिटेल बघितलेली आहे, बरोबर आहे. मग ग्लायकोलायसिसच्या 2 स्टेप्स बघितलेले आहेत, ग्लुकोज ग्लुकोज, फ्रक्टोज फ्रक्टोज, ढप से बना पागल, नीचे आया पागल, 1,3 डाय पेगा 3 पेगा 2 पेगा पेप्पा पा, राइट. त्याच्यानंतर दुसरी कुठली ट्रिक बघितलेली आहे, एटीपी कुछ नहीं, एटीपी कुछ नहीं नाडू, एटीपी कुछ नहीं वॉटर आउट एटीपी. या 2 ट्रिक्स मध्ये आपण ग्लायकोलायसिस बघितलेला आहे. ग्लायकोलायसिसचं फंक्शन्स तुम्हाला माहित आहे. इन दॅट द ग्लायकोलायसिस, the main function of glycolysis here, glucose is break down into 2 molecules of pyruvic acid. हे पहिलं फंक्शन्स आहे. दुसरं तर in glycolysis 2 ATP and 2 NADPH2 are synthesized. जे ऍसिडिटी पॉवर आहेत ना, बरोबर आहे का, लक्षात ठेवायचं. आता ग्लायकोलायसिस मध्ये आपण बघितलंय in glycolysis what happened, in glycolysis glucose is broken down into pyruvic acid. Glucose is breakdown into pyruvic acid, बरोबर. So glucose is enzymatic breakdown into pyruvic acid. ग्लुकोज मध्ये किती कार्बन आहेत, 6 कार्बन आहेत. पायरुविक ऍसिड मध्ये किती कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत. जर ग्लुकोजचा 1 मॉलिक्यूल असेल आणि 6 कार्बन्स असतील तर पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल असणार आहेत आणि त्याचे 3 कार्बन असणार आहेत. हे बालवाडीचा छोटा मुलगा सुद्धा सांगणार, बरोबर आहे. 1 मॉलिक्यूल आहे ग्लुकोजचा, 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज हॅविंग 6 कार्बन कंपाऊंड. एका मॉलिक्यूलचे जर पायरुविक ऍसिड तयार झालं असेल आणि 3 कार्बन असतील तर पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल तयार होणार आहेत. ही प्रोसेस कुठे घडणार आहे तर इट ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ सेल. सायटोप्लाझम ऑफ सेल, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडणार आहे, राईट. म्हणजे सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोजचं एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन केलं जातं आणि काय तयार केलं जातं बाळांनो, तर त्या ठिकाणी पायरुविक ऍसिड तयार केलं जाणार आहे, ज्या पायरुविक ऍसिड मध्ये 3 कार्बन आहे आणि 2 मॉलिक्यूल आहे. आता हा पायरुविक ऍसिड आहे. ही झाली एरोबिक रेस्पिरेशनची पहिली स्टेप्स. कुठली, ग्लायकोलायसिस झाली. दुसरी स्टेप्स कुठली आली, क्रेब्स सायकल आली, क्रेब्स सायकल, राईट. आणि ही जी क्रेब्स सायकल आहे, या क्रेब्स सायकल मध्ये या पायरुविक ऍसिडचं युटिलायझेशन करत असताना या पायरुविक ऍसिडला आहे तसं क्रेब्स सायकल मध्ये नेलं जात नाही, तर त्याच्यावरती ऍसिटायलेशन्स केलं जातं. म्हणून या प्रोसेसला किंवा ह्या रिएक्शन्सला ऍसिटायलेशन ऑफ पायरुविक ऍसिड असं म्हटलं जातं, बरोबर आहे. समजतंय का, लक्षात ठेवायचं. समजलं? पुन्हा एकदा सांगतो बघा, ग्लुकोज जो 6 कार्बन वाला आहे, ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन पायरुविक ऍसिड मध्ये केलं जातं. 3 कार्बन आहेत, याचा अर्थ 2 मॉलिक्यूल असणार आहे. सो ग्लुकोज इज एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन इनटू पायरुविक ऍसिड, राइट, कॉल्ड ऍज ग्लायकोलायसिस, बरोबर आहे.
ग्लुकोजचं ब्रेकडाऊन पायरुव्हिक ऍसिड मध्ये जे होतं हे कुठं होतं तर सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडणार. कुठं घडणार आहे? सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडणार. राईट. आता हा जो तयार झालेला पायरुव्हिक ऍसिड आहे तो पायरुव्हिक ऍसिड आता एरोबिक रेस्पिरेशनच्या नेक्स्ट स्टेप मध्ये म्हणजे क्रेब सायकल मध्ये एंटर होत असताना these pyruvic acid when enters into the Krebs cycle at that time acetylation of pyruvic acid is takes place. त्यावेळेला ऍसिटायलेशन पायरुव्हिक ऍसिडचं ऍसिटायलेशन घडणार आहे. मग तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी पायरुव्हिक ऍसिडचं ऍसिटायलेशन घडत असताना काय घडणार आहे बाळांनो तर त्या ठिकाणी पायरुव्हिक ऍसिडचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन घडणार आहे. काय घडणार आहे? सॉरी, पायरुव्हिक ऍसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन घडणार आहे. डिकार्बोक्सिलेशन, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन घडणार आहे. काय घडणार आहे तर त्या ठिकाणी पायरुव्हिक ऍसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन घडणार आहे. कुठल्या एन्झाइमच्या मदतीनं? पायरुव्हिक डिहायड्रोजिनेज. ओके, सो एन्झाइम पायरुव्हिक डिहायड्रोजिनेज, डिहायड्रोजिनेज. राईट, समजलं? सो हा जो पायरुव्हिक ऍसिड आहे या पायरुव्हिक ऍसिड वरती ऍसिटायलेशन घडत असताना या पायरुव्हिक ऍसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन घडणार आहे. कुठल्या एन्झाइमच्या मदतीनं? राईट, कुठल्या एन्झाइमच्या मदतीनं? पायरुव्हिक डिहायड्रोजिनेज किंवा पायरुव्हिक ऑक्सिजनेज असं सुद्धा म्हटलं जातं. ऑक्सिजनेज. राईट, पायरुव्हिक डिहायड्रोजिनेज किंवा पायरुव्हिक ऑक्सिजनेज असं म्हटलं जातं. इन प्रेझेन्स ऑफ कोएन्झाइम. कुठले कोएन्झाइम लागणार आहे? इन प्रेझेन्स ऑफ कोएन्झाइम NAD and coenzyme A. आलं का लक्षात? या पद्धतीने समजलं? सो ज्या वेळेला पायरुव्हिक ऍसिड आहे, ग्लायकोलायसिसचा प्रोडक्ट पायरुव्हिक ऍसिड आहे, ह्या पायरुव्हिक ऍसिडला काय केलं जातं तर पुढच्या नेक्स्ट सायकल मध्ये किंवा नेक्स्ट स्टेप मध्ये एरोबिक रेस्पिरेशनच्या नेक्स्ट स्टेप्स मध्ये नेण्यापूर्वी म्हणजे क्रेब सायकल मध्ये नेण्यापूर्वी काय असणार आहे तर ग्लुकोजचं पायरुव्हिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन झालेलं असतं. हे सेलच्या सायटोप्लाझम मध्ये झालेलं असणार आहे. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुव्हिक ऍसिड मध्ये झाल्यानंतर हा जो पायरुव्हिक ऍसिड आहे तो आहे तसा क्रेब सायकल मध्ये नेला जात नाही, तर त्याच्यावरती ऍसिटायलेशन रिएक्शन घडणार आहे. म्हणून या प्रोसेसला ऍसिटायलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड असं म्हटलं जातं. ऍसिटायलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड इन्व्हॉल्व्स ओनली वन स्टेप. कुठली स्टेप आली? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन घडणार आहे. त्या ठिकाणी काय घडणार आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन घडणार आहे. इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम पायरुव्हिक डिहायड्रोजिनेज किंवा डिहायड्रोजिनेजच्या ऐवजी दुसरा शब्द वापरू शकतो. इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम पायरुव्हिक ऑक्सिजनेज. राईट, अँड कोएन्झाइम. एन्झाइम पायरुव्हिक डिहायड्रोजिनेज आहे किंवा एन्झाइम पायरुव्हिक ऑक्सिजनेज आहे. कोएन्झाइम्स कुठला आला? NAD and coenzyme A. So let us start with the actual process. बघा, मी असं सुद्धा लिहू शकतो ना, पायरुव्हिक ऍसिडला पायरुवेट म्हणू शकतो केमिस्ट्रीच्या नॉमेनक्लेचर नुसार. मॅलिक ऍसिडला मॅलेट असं म्हणू शकतो. फ्युमॅरिक ऍसिडला फ्युमॅरेट असं म्हणू शकतो. सायट्रिक ऍसिडला सिट्रेट असं म्हणू शकतो ना. तुम्हाला माहित आहे ते सगळं. मग पायरुव्हिक ऍसिडला मी काय म्हणणार आहे? पायरुवेट म्हणणार आहे. पायरुवेट. किती कार्बन आहेत बाळांनो याच्यामध्ये? 3 कार्बन आहेत. बरोबर आहे. मग तुम्हाला माहित आहे ग्लायकोलायसिस मध्ये एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल पासून किती पायरुव्हिक ऍसिड तयार होतात? 2 होणार आहे. सो या ठिकाणी म्हणतो मी 2 मॉलिक्यूल ऑफ 2 पायरुवेट असं सरळ लिहिलं. 2 पायरुवेट हॅविंग 3 कार्बन कंपाउंड अंडरगोज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. याच्यावरती काय होणार आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन घडणार आहे. बरोबर आहे. एकच स्टेप्स आहे. कुठली? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. पण आपण जरी म्हणत असेल की त्याच्यावरती ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन घडत असेल पण पहिल्यांदा डिकार्बोक्सिलेशन घडतं म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ CO2. राईट, CO2. मग मला सांगा पायरुवेटचे किती मॉलिक्यूल आहेत? 2 मॉलिक्यूल आहेत. अगदी सिंपल भाषेमध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. पायरुवेटचे किती मॉलिक्यूल आहेत? 2 मॉलिक्यूल आहेत. मग एका पायरुवेट मॉलिक्यूल मधून एक कार्बन डायऑक्साइड निघून गेला कार्बनच्या फॉर्म मध्ये. बरोबर आहे. दुसऱ्यामधून 2 जाणार आहेत. सो 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ऍसिड अंडरगोज
ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन जरी घडत असेल तर पहिल्यांदा काय घडणार आहे, डिकार्बोक्सिलेशन घडणार आहे. मग आपण या ठिकाणी 2 पायरुव्हिक ऍसिड 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुवेट मधून 2 कार्बन डायऑक्साइड निघून गेले. मग काय घडतं, ऑक्सिडेशन घडणार आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, बरोबर आहे. मग पायरुवेट मधले पायरुवेटचं ऑक्सिडेशन झालं की पायरुवेट ऑक्सिजन घेणार आहे, बरोबर आहे, ऑक्सिजन घेणार आहे आणि काय रिलीज करणार आहे, हायड्रोजन. तो रिलीज केलेला हायड्रोजन कोण घेणार आहे, NAD घेणार आहे. आणि NAD चं रूपांतर कशामध्ये होणार आहे, NADH2 मध्ये होणार आहे, NADH2 मध्ये होणार आहे. मग मला सांगा, एक पायरुव्हिक ऍसिड असेल तर तो एक हायड्रोजन देणार आहे. मग एक हायड्रोजन ह्या NAD ने घेतला तर एक NADH2 तयार होतो. पण मॉलिक्यूल किती आहे, 2 पायरुवेट आहेत. मग 2 पायरुवेट 2 हायड्रोजन रिलीज करणार आहे. ते 2 हायड्रोजन 2 NAD घेणार आहे आणि हा 2 NAD चं रूपांतर 2 NADH2 मध्ये होणार. राहिला आता ऍसिटाइल फ्रॅक्शन. काय राहिला, कोएन्झाइम, राईट. NAD चा वापर यूज केला ना, कोएन्झाइम NAD चा वापर केला. राहिला कोएन्झाइम A, राईट. सो दिस कोएन्झाइम A किती मॉलिक्यूल पाहिजे, एक पायरुवेट असता तर एक लागला असता, 2 आहेत त्यामुळे 2 लिहूया. सो 2 कोएन्झाइम A is converted into acetyl fraction. कशामध्ये होणार आहे, acetyl fraction. 2 मॉलिक्यूल 2 acetyl fractions. किंवा काय म्हणूया, acetyl fractions. acetyl fractions राहिलेला आहे, acetyl कोएन्झाइम A म्हणूया सरळ ना. बघा ना, पायरुव्हिक ऍसिड मध्ये पायरुवेटचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन केल्यानंतर काय राहणार आहे, शिल्लक काय राहणार आहे, ऍसिटाइल फ्रॅक्शन राहणार आहे. ऍसिटाइल फ्रॅक्शन शिल्लक राहिला. दिस ऍसिटाइल फ्रॅक्शन कंबाइन्स विथ 2 कोएन्झाइम A and it will form acetyl कोएन्झाइम A. अगदी सोप्या भाषेत संपलं, विषय खलास. ओके, झालं रिएक्शन्स, झाली स्टेप्स, प्रोसेस झालेली आहे आपली. याला म्हणायचं ऍसिटायलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड. झालं का, काय होतं या ठिकाणी बाळांनो, या ठिकाणी काय होतं, पायरुव्हिक ऍसिड होतं, त्याचं काय झालं, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन झालं. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन झालं असं जरी आपण म्हणत असेल तरी पहिल्यांदा त्याचं काय झालेलं आहे, पहिल्यांदा डिकार्बोक्सिलेशन झालेलं आहे आणि नंतर काय झालं, ऑक्सिडेशन. मग कसं झालं बघा, 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुवेट which is the product of glycolysis, बरोबर आहे. ग्लायकोलायसिसचं प्रोडक्ट आहे पायरुवेट किंवा पायरुव्हिक ऍसिड. 3 कार्बन आहेत आणि 2 मॉलिक्यूल आहेत. याचं पहिल्यांदा काय होतं, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन असं जरी आपण म्हणत असेल तरी पहिल्यांदा डिकार्बोक्सिलेशन होतं. डिकार्बोक्सिलेशन झालं की 2 पायरुवेट मॉलिक्यूल मधून 2 काय गेले, 2 CO2 गेले, राईट. डिकार्बोक्सिलेशन झालं ना, नंतर काय घडतं, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन. मग त्या ठिकाणी काय घडेल, तर कोएन्झाइम NAD हा काय करतो, तर रिलीज, या प्रोसेस मधून रिलीज झालेले जे हायड्रोजन आहे तो घेणार आहे. आणि दिस कोएन्झाइम NAD इज कन्वर्टेड इनटू NADH2. ऍसिटाइल पायरुवेट किंवा पायरुव्हिक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल आहेत त्यामुळे NAD चे 2 मॉलिक्यूल असणार आहेत आणि त्या 2 मॉलिक्यूल ऑफ NAD चे रूपांतर 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 मध्ये होणार आहे. राहिलं काय आता, कोएन्झाइम A राहिला. हा कोएन्झाइम A काय करतो, या ठिकाणी सरळ लिहितो प्लस ऍसिटाइल फ्रॅक्शन. दिस कोएन्झाइम A combines with acetyl fraction. 2 कोएन्झाइम आहेत, पायरुव्हिक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल, कोएन्झाइम A चे 2 मॉलिक्यूल, 2 ऍसिटाइल फ्रॅक्शनचे मॉलिक्यूल, ते काय करतील, 2 molecule of coenzyme A plus 2 molecule of acetyl fractions which is remains of pyruvate after oxidative decarboxylation. हे जे acetyl, तुम्हाला वाटत असेल acetyl fraction सरांनी कुठून आणलं, तर हा जो पायरुवेट आहे या पायरुवेटचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन झाल्यानंतर जे काही शिल्लक राहणार आहे त्याला acetyl fractions असं म्हटलं जातं. मग या acetyl fraction बरोबर कोएन्झाइम A जर मिक्स झाला की त्या ठिकाणी 2 मॉलिक्युलर acetyl कोएन्झाइम A तयार होणार आहे. आणि याच्यामध्ये किती कार्बन असणार आहेत बाळांनो, तर 2 कार्बन असणार आहेत. का 3चे 2 कसे काय झाले, इथं 3 आहेत, पायरुवेट मध्ये 3 आहेत आणि acetyl कोएन्झाइम A मध्ये 2. असं का, कारण पहिल्याच स्टेप्स मध्ये बघा ते डिकार्बोक्सिलेशन मध्ये कार्बन काढून टाकला ना, मग 3 मधला 1 कार्बन गेला
आपण एक एक मॉलिक्यूल पकडूया. एक मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ऍसिड मधला एक कार्बन निघून गेला, राहिले किती? 2. दुसऱ्या मॉलिक्यूल मधला दुसऱ्या पायरुव्हिक ऍसिड मधला किंवा पायरुव्हेट मधला एक कार्बन गेला, राहिला किती? 2 बघा की 6 चे 3 दोन्ही 6 मधले 2 गेले, राहिले किती? 2 2 4. समजलं? अशा पद्धतीची ही ऍसिटायलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड आहे. ही स्टेप्स करत असताना कुठं घडणार आहे? इंटरमेम्ब्रेन स्पेस ऑफ माइटोकॉन्ड्रिया. इंटरमेम्ब्रेन स्पेस ऑफ माइटोकॉन्ड्रिया म्हणजे कुठं आलं बाळांनो? आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन विच इज फोल्डेड हायली अपॉन इटसेल्फ. याला काय म्हणायचं आहे? क्रिस्टी म्हणायचं आहे. सो आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन याच्यामध्ये हे काय घडणार आहे? ऍसिटायलेशन घडणार आहे. बरोबर आहे? समजलं? आता याला लिंक रिएक्शन्स असं का म्हणायचं? बिकॉज इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलायसिस. इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलायसिस अँड क्रेब्स सायकल. ही ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल मधली कनेक्टिंग लिंक आहे. सो ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल, ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल मधली कनेक्टिंग लिंक बिटवीन आहे. ग्लायकोलायसिस मध्ये तयार झालेला जो पायरुव्हिक ऍसिड आहे त्याचं ऍसिटायलेशन घडलं जातं आणि ग्लायकोलायसिस मध्ये तयार झालेला पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटाइल कोएन्झाइम्स ए मध्ये झालं की ऍसिटाइल कोएन्झाइम्स हा क्रेब्स सायकल मध्ये नेला जातो. पायरुव्हिक ऍसिडला नेलं जात नाही, लक्षात ठेवायचं. ग्लायकोलायसिसचा प्रोडक्ट जरी पायरुव्हिक ऍसिड आहे तर या पायरुव्हिक ऍसिड वरती ऍसिटायलेशन करून आणलं जातं आणि मग त्या ऍसिटाइल कोएन्झाइम ए ला क्रेब्स सायकल मध्ये नेलं जातं. म्हणून ऍसिटायलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिडला कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलायसिस अँड क्रेब्स सायकल. इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलायसिस अँड क्रेब्स सायकल. हे जे ऍसिटायलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड आहे हे कनेक्टिंग लिंक आहे. कशामधली? ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल मधली. ओके, समजलं? खूप सोपी स्टेप्स आहे. नोट्स मध्ये दिलेली आहे. नोट्स मध्ये तुम्ही वाचा. लेक्चर मध्येच तुम्हाला समजते, पण नोट्स मध्ये तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला समजणार आहे. बघा, आता आपण नोट्स प्रमाणे हा पॉइंट पाहणार आहोत. पहिल्यांदा मी तुम्हाला त्याची मेन कन्सेप्ट अंडरस्टँडिंग करून दिलेली आहे. आता जसं नोट्स मध्ये त्या पद्धतीने मी तुम्हाला ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढून दाखवतो जे मागाशी काढलेलं आहे. बघा काय म्हटलंय? लिंक रिएक्शन ऑर ऍसिटायलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा? पायरुव्हिक ऍसिड अंडरगोज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. आहे का? एकच स्टेप्स आहे. कुठली? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. म्हणजे ग्लायकोलायसिस मध्ये तयार झालेलं जे पायरुव्हिक ऍसिड आहे, काय म्हणते बघा, ग्लायकोलायसिस मध्ये तयार झालेलं पायरुव्हिक ऍसिड, जी प्रोसेस पूर्ण ग्लायकोलायसिस ही प्रोसेस सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडली. मग सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस पासून तयार झालेले जे पायरुव्हिक ऍसिड आहे त्याच्यावरती काय होणार आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन प्रोसेस घडणार आहे बिफोर एंटरिंग इन क्रेब्स सायकल इन माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये जाण्यापूर्वी, माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये जाण्यापूर्वी काय झालेलं आहे? तर जो पायरुव्हिक ऍसिड आहे हा ग्लायकोलायसिसच्या मदतीने, म्हणजे ग्लायकोलायसिस मध्ये पायरुव्हिक ऍसिड तयार झालेला आहे सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. बरोबर आहे? त्याच्यावरती काय असणार? तर त्या पायरुव्हिक ऍसिड्स वरती ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन ही प्रोसेस घडणार आहे. बरोबर आहे? नेक्स्ट, रिमूव्हल ऑफ CO2 along with ऑक्सिडेशन बाय रिमूव्हल ऑफ 2H+ takes place. बरोबर आहे? साधं सिंपल आहे. समजा ऑक्सिडेशन झालं की काय करणार आहे? ऑक्सिजन घ्यायचं आहे आणि हायड्रोजन द्यायचं आहे. त्यामुळे काय म्हटलंय? आणि डिकार्बोक्सिलेशन मध्ये काय होणार आहे? डिकार्बोक्सिलेशन मध्ये काय होणार आहे? रिमूव्हल ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ CO2. ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन घ्यायचा, हायड्रोजन द्यायचा. डिकार्बोक्सिलेशन मध्ये रिमूव्हल ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ CO2. राइट? सो रिमूव्हल ऑफ CO2 along with oxidation by removal of 2H+ takes place. इथं काय म्हटलंय? The reaction is catalyzed by enzyme pyruvic dehydrogenase or pyruvic oxidase. बरोबर आहे? या पद्धतीने. नेक्स्ट, आता एक कोएन्झाइम्स कुठले असणार आहे तुम्हाला माहित आहे? NAD and coenzyme A. So coenzyme NAD and coenzyme A are required for this reactions. मी तुम्हाला या ठिकाणी कोपऱ्यात लिहून दिलं होतं. राइट?
नेक्स्ट पायरुविक ऍसिड अंडर आता प्रोसेस आहे बघा. आता मी तुम्हाला दाखवतो काय. पायरुविक ऍसिड किती कार्बन आहे त्याच्यामध्ये. 3 कार्बन आहेत बरोबर आहे ना. किती मॉलिक्यूल आहेत. 2 मॉलिक्यूल आहेत. सो 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ऍसिड्स हॅविंग 3 कार्बन कंपाउंड अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन फर्स्ट. पहिल्यांदा काय होतं डिकार्बोक्सिलेशन पहिल्यांदा घडणार आहे. मग बघा pyruvic acids having 3 carbon compound 2 molecule undergoes decarboxylation to form CO2. so कार्बन काढून टाकला होतो कशाच्या फॉर्म मध्ये. कार्बन डायऑक्साइडच्या फॉर्म मध्ये. pyruvic acidचे किती मॉलिक्यूल आहेत. 2 मॉलिक्यूल. CO2 किती निघणार आहेत. 2. आलं लक्षात. pyruvic acids having 3 carbon compound undergoes decarboxylation first. काढून टाकला. रिमूव्हल ऑफ CO2 झाला. रिमूव्हल ऑफ कार्बन. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय. रिमूव्हल ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ CO2. मग पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल आहेत त्यातनं 2 मॉलिक्यूल कार्बन चे काढून टाकले कशाच्या फॉर्म मध्ये. CO2 च्या फॉर्म मध्ये. पुढे काय म्हटलंय. देन ऑक्सिडाइज्ड बाय रिमूव्हल ऑफ 2H+ which is taken up by NAD and NADH is formed. मग आता बघा डिकार्बोक्सिलेशन झालं नंतर काय होणार आहे. देन ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. ऑक्सिडेशन म्हणजे काय. गेन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन. दिस lost hydrogen is taken up by NAD and NAD is converted into NADH2. right. pyruvic acid चे किती मॉलिक्यूल आहेत. 2. किती हायड्रोजन रिलीज करणार. 2. किती NAD असणार. 2. किती NADH2 तयार होणार. 2. राइट. पुढे काय म्हटलंय. ऍसिटाइल फ्रॅक्शन म्हणजे पायरुविक ऍसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन झालं की काय राहतं. ऍसिटाइल फ्रॅक्शन्स बरोबर आहे. ते ऍसिटाइल फ्रॅक्शन कोणाबरोबर मिक्स होणार आहे. कोएन्झाइम ए बरोबर मिक्स होणार and this coenzyme A is converted into acetyl coenzyme A. मला सांगा कोएन्झाइम चे मॉलिक्यूल किती. 2. ऍसिटाइल कोएन्झाइम किती तयार होणार. 2. किती कार्बन असणार. 2 कार्बन. का. पायरुविक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन झालं ना. मग समजा एक मॉलिक्यूल आहे पायरुविक ऍसिडचा त्याच्यामधून एकदा डिकार्बोक्सिलेशन झालं तर 3 पैकी 1 कार्बन निघून गेला. राहिले किती. 2. तसे पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल 2 कार्बन काढून टाकले. काय झालं. ऍसिटाइल फ्रॅक्शन कोएन्झाइम A 2 ऍसिटाइल कोएन्झाइम A त्याच्यामध्ये 2 कार्बन झाले. समजलं. अशा पद्धतीने हे काय घडतं. ऍसिटायलेशन ऑफ पायरुविक ऍसिड घडणार. बघा ग्लायकोलायसिस एंड्स विथ पायरुवेट आफ्टर ऍसिटायलेशन एंटर्स ऍज ऍसिटाइल कोएन्झाइम इन क्रेब सायकल. म्हणजे ग्लायकोलायसिसचा प्रोडक्ट कुठला आहे. पायरुविक ऍसिड बरोबर आहे. ग्लायकोलायसिसचा प्रोडक्ट कुठला आहे. पायरुविक ऍसिड बरोबर आहे. या पायरुविक ऍसिड वरती ऍसिटायलेशन घडतं आणि काय करणार. ऍसिटाइल कोएन्झाइम ए. हे ऍसिटाइल कोएन्झाइम से कुठे जाणार आहे. क्रेब सायकल मध्ये जाणार. सो दिस ऍसिटाइल कोएन्झाइम ए एंटर्स इनटू द क्रेब सायकल अँड क्रेब सायकल इज फॉलोड. समजलं. म्हणून ऍसिटायलेशन ऑफ पायरुविक ऍसिडला लिंक रिएक्शन्स म्हटलं जातं. कोणाकोणामधली. दिस ऍसिटायलेशन ऑफ पायरुविक ऍसिड इज अ लिंक रिएक्शन बिटवीन ग्लायकोलायसिस अँड क्रेब सायकल. समजलं. सो आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल दिस कन्सेप्ट. ओके. एक्झाम मध्ये लिहिताना तुम्हाला जर क्वेश्चन्स विचारला थेरॉटिकली राइट अ शॉर्ट नोट्स ऑन ऍसिटायलेशन ऑफ पायरुविक ऍसिड किंवा राइट अ शॉर्ट नोट्स ऑन लिंक रिएक्शन तर आन्सर सेम असणार आहे. ग्राफिक रिप्रेझेंटेशन एवढं काढायचं. एवढंच काढायचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सोपं आहे. पहिल्यांदा डिकार्बोक्सिलेशन घडणार नंतर ऑक्सिडेशन घडणार. राइट. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन घडल्यानंतर ऍसिटाइल फ्रॅक्शन राहणार. तो ऍसिटाइल फ्रॅक्शन कोएन्झाइम्स ए बरोबर मिक्स होतो आणि ऍसिटाइल कोएन्झाइम तयार होणार. अशा पद्धतीने हे ग्राफिक रिप्रेझेंटेशन आणि त्याचे हे 8 पॉइंट लिहायचे आहेत.